फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. बॅट फ्लो वेगाने, स्पीड ऑफ द बॅट, अपील बिग लाऊड, पण डॉट बॉल घोषित केलाय, डॉट आउट. वेगवान चेंडू. निहाल पाटील 150 डेज 2 बाईक त्याने जिंकल्यात. बायकर मॅन प्लेअर ऑफ टीम वलप, नवीन खेळाडू, नवीन चेहरा, अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये 2025 आणि 26 पर्व ज्याने गाजवलं तो निहाल पाटील. स्लॉट मध्ये आलाय, पिकअप शॉट, बाउंड्रीच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. षटकार. जसं तसं उत्तर. एक मोठी मॅच आहे, कारण हा सामना जिंकल्यानंतर लास्ट मॅच मध्ये जाण्याची संधी वाजी संघ वाट पाहतोय. या टीम मधून कोण जिंकणार. स्क्वेअर कट केली, गल्ली खाली पडली आणि बॉल गेलाय गल्लीतून डीप थर्ड मॅन पॉइंट कडे, बाउंड्रीच्या बाहेर. षटकार नंतर चौकार. टेन ऑन बोर्ड. पहिल्या चेंडू डॉट, पहिल्या चेंडूचा अभ्यास केला आणि त्यानंतर आलेले 2 मोठे फटके. ऍक्शन रिप्ले, पॉइंट्स अगेन त्याच दिशेकडे मारलाय, बॅटची अप्पर कट, थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू 4. ऋषी मात्रे आमचे स्वयंसेवक तिथे आहेत, याचे आयोजक. पुन्हा एकदा सन्माननीय पिकेशेट पाटील यांचे शुभागमन झाले. या संघाचे संघ मालक आहेत. वेलकम पिकेशेट पाटील, वेलकम टू दिस टुर्नामेंट. पैशाचा पाऊस ते सातत्याने पाडत असतात टीम वरती. परेश शेठ पाटील, ओमकार रॉय आणि संजय दादा पाटील यांचे आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे आपलं. 2 चौकार. लॉफ्ट केले या बॉल ऑन साइड मध्ये, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक कंप्लीट केली आहे. कमजोर फटका पाहिला. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 1 षटकार 2 चौकार 1 सिंगल 1 डॉट बॉल 5 चेंडू 15 धावा. चांगले धावा बनलेत. 4 ओव्हरची मॅच असल्यामुळे 15 धावा 5 चेंडू मध्ये चांगल्या ठरतील. विजय पवार ऑन स्ट्राईक. नामांकित फलंदाज ॲज अ कॅप्टन विजय पवारने मॅच शूटिंग पारी नेहमीच खेळली. सामना तेवढा महत्वाचा आहे की विजयची बॅटिंग इथे चांगली झाली पाहिजे. इनसाइड आउट, लॉंग ऑफ मध्ये कोणीच नाहीये. एका टप्प्याने बॉल बाउंड्रीच्या बाहेर येतोय. हा तिसरा चौकार आणि या ओव्हर मध्ये धावांची लूट पाहिली तर 19. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. रॉय ज्याने आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट पुरस्कृत केले. संजय दादा पाटील यांच्याकडून 5000 योगदान. सन्मान्य प्रभाकर पाटील साहेबांकडून 30,000 30K 30,000चा द्वितीय पारितोषिक देण्यात आलाय. त्यांचे हार्दिक स्वागत अँड वेलकम टू दिस ट्रॉफी. 19 धावा अँड बोर्ड. आतुरता आहे 7 फेब्रुवारीची, कारण 7 फेब्रुवारीला जेडपी पंचायत समितीचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर या विभागामध्ये मोठ्या नाईट रजनी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. 15 मार्चला इथेच प्रभाकर शेठ पाटील, परेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्ही स्पर्धा पाहाल. मोठी नाईट रजनी जिथे तुम्हाला 3 बाईक पाहायला मिळतील. चेअर गर्ल्स ऑन द टॉप असे टुर्नामेंट आम्हाला कव्हर करण्याची संधी इथे मिळेल. आणि 16 फेब्रुवारीला तुम्ही बोलला शेठ पाटील यांची स्पर्धा पाहाल. डे नाईट फॉर्मॅट, सरपंच चषक, मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत अजून या मैदानावर. इट्स अ नो बॉल
खराब झाली सुरुवात. एक्स्ट्रा ओव्हर थ्रोच्या धावा देखील आल्यात. नो बॉल 1+1 म्हणजे एका ओव्हर मध्ये 21 आल्यात असं आपण समजूया. 21 धावा फ्रेड बॉल. आता मोठी अनाउन्समेंट आहे. 15 मार्चला 3 नाही तर 7 13 मार्च ते 19 मार्च 3 नाही तर 7 बाईक आणि मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर कार असणार आहे. 4 व्हीलर क्या बात आहे. धमाका मोठाच आहे. ओ झेल ड्रॉप झालाय. लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये फिल्डर होता परंतु चुकी झाली आहे. फोकस ऑन द बॉल ते घडलं नाहीये. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. विजय पवारने हा फटका मारला. मोठा विकेट होता हा बॉलअप टीम साठी परंतु कॅच ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस. चेक करतायत टीव्ही स्क्रीन वरती. थँक्यू. बिग जम्प त्याने लगावली सुपरमॅनच्या पद्धतीने. निहाल तिथे होता. सेफ आहे. 2च धावा इथे मिळतील. 2च्या बरोबर टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 धावा 23. फ्रेड बॉल मध्ये फक्त 2च धावा आल्यात. ग्रामविकास मंडळ चषक तुम्ही पाहताय. वलभचा दुसरा संघ उतरलाय. पहिल्या दिवशी वलभचा एक संघ होता. उद्याही वलभचा एक संघ आहे. बॉल तयार. Oh, what a shot. Perfect. Inside out, long off. Clear my team. Shot of the day. षटकार. बॉडी बॅलन्स एका पायावर जंप लगावून षटकार मारलाय. इट्स अ टेक्निकल स्ट्रोक. विजय पवार. अपील मोठी आहे. बॅटकट पंच पेटाळतायत आणि पंच सांगतात की ट्रॅकला बॉल लागलाय. डॉट बॉल येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आता आला वेदांत पाटील ज्याने पहिला नो बॉल टाकला. त्यानंतर फ्रेड बॉल 2 धावा. षटकार डॉट बॉल धावफलकावरती 29. चांगल्या धावा बनल्यात आणि ही टीम या रिदमने जर खेळली कारण विजय पवारचा झेली सुटला निहाल कडून त्यामुळे मला असं वाटतं की 60च्या जवळ पोहोचू शकते. तो फ्रेड बॉल असता. मिस टायमिंग राहिला. बॉल वेदांत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. पंच लेग बॅट सिंगल. एक धाव ते कंप्लीट केली जाईल. चांगली मॅच तुम्ही पाहताय. पहिल्या दिवशी तुम्ही वाकलन संघाला पाहिलं टॉप 4 मध्ये जाताना. काल सिद्धी करवले संघ पोहोचलाय परंतु आता 2 सामने बाकी आहेत आणि लास्ट मॅच वाजे टीम खेळणार. परंतु पिसारवे की वलभ कोण त्यांच्या समोर येणार. खराब चेंडू होता. शॉर्ट बॉल परंतु बॅटचा फेस ओपन करत असताना फटका चुकीचा केलाय आणि बॉल जातो फाईन लेग कडे. चांगली फिल्डिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लेग कडे कव्हर केला ते म्हणजे प्रतीक पाटीलने. चेंडू थांबवलाय आणि तोपर्यंत धावा आहेत फक्त 2. विजय पवार थोडा नाराज आहे कारण शॉर्ट बॉल हा एक चांगला चेंडू होता बॅटरसाठी. हुक शॉट मात्र फारसा चांगला लागला नाहीये. 2 धावे इथे आलेत. लास्ट बॉल. धावा 32 झाले. 16 धावांचा रेकॉर्ड. करंट रन रेट तुम्ही पाहताय 16.00. लोअर पुलटस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह पुश केल्या समोर फक्त सिंगल आली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावरती मॅजिक आकडा 3-3. 33 धावा 0 गडी बाद 12 चेंडू 33 पार्टनरशिप. मध्ये पीके शेठ पाटील आणि परेश पाटील यांच्या माध्यमातून कारण खऱ्या अर्थाने 7 बाईक पहिल्यांदाच आमच्या MIDC मध्ये हा विश्व रेकॉर्ड होणार आणि 4 व्हीलर कार मोठी गोष्ट आहे. 4 व्हीलर कार सिरीज साठी आणि 7 बाईक सध्या एक रेकॉर्ड फ्युचर मध्ये बनवू शकतो येणाऱ्या 13 मार्च मध्ये. आणि वलभचं टेनिस बॉल क्रिकेट स्टँडर्ड नेहमी हाय लेवलला असतं कारण इथे ज्या स्पर्धा होतात डिसिप्लिन असतो. पब्लिक टुर्नामेंट प्रेक्षकांची कमी नसते. आता जे वर प्रेक्षक बसले टेकडीवरती तिथून टॉप व्ह्यू फक्त वलभ मध्येच दिला जातो. जस्ट लाईक अ स्टेडियम चा लुक तुम्हाला तो पाहायला मिळतो.
एखाद्या कॅमेऱ्यामधून तुम्ही टॉप व्ह्यू बघता एका डोंगरावरून तो नजारा त्या प्रेक्षकांना पाहायला मिळतो. मस्त व्यवस्थित गाडी पार्क केली, काही प्रेक्षक कारमध्ये एसी ऑन करून बसलेत आणि तरीही त्यांना मॅच बघायला भेटते. एवढं चांगला व्ह्यू तिथे. काही रिक्षामध्ये बसून सामना पाहतात सावलीमध्ये. आपण असं म्हणूया की एक हाय स्टाईल लाईफस्टाईल सध्या ते मॅच बघतायत. कारण कुठल्याही माझा तुम्ही जर ऑन कारमध्ये बसले एसी ऑन करून मॅच पाहणं एवढं सोपं नाही, दिसणार नाही, परंतु इथे ती मॅच तुम्ही इझिली पाहू शकता. स्टंप माईक देखील तुम्ही त्या पाहताय. जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा बॅटचा आवाज युट्यूबवरती कॅप्चर होतो स्टंप माईकमध्ये. किती चांगली टेक्नॉलॉजी इथे या स्पर्धेमध्ये वापरली गेली आहे. आयक्वेरा इव्हेंटचं मी कौतुक करेल. मोस्ट एक्सपेन्सिव्ह माईक त्याने वापरलाय, कारण आणि काल आम्ही विकेट किपरला देखील माईक तिथे दिला होता. विकेट किपर जे काय चर्चा करतो तीही युट्यूबला कव्हर होत होती. नेवाली संघाचा एनके होता ॲज अ विकेट किपर. मॅजिक आकडा 33 थर्ड ओव्हर. ड्राईव्ह केला मिड ऑफ कडे जगन्नाथ पाटील. क्या बात आहे. बघा तीच दहशत जगन्नाथ पाटीलची आहे. आता चर्चा झाली जेव्हा जगन्नाथ पाटीलने शतक फेकला मागच्या सामन्यामध्ये की हा गोलंदाज पुन्हा कमबॅक करतोय. 1000 रुपये त्याने जिंकले पिकेशेट पाटील कडून. जगन्नाथ पाटील टेनिस क्रिकेटमध्ये मोठा आयोजक आहेत आणि हो 13 मार्चला पाहायला भेटेल. कमी गतीचा चेंडू स्लोवर 1. टायमिंग मिसमॅच केला प्रवीण पाटीलने आणि इथे फक्त धाव मिळेल 1. 2 ओव्हरमध्ये 33 धावा बनल्या आणि या ओव्हरमध्ये आता कमबॅक होत चाललाय. 2 बॉलवरती फक्त 1 सिंगल. 34 धावा 34. ही महत्वाची मॅच आहे सुधीर, कारण आताही जिंकल्यानंतर दोन्ही संघांपैकी एकाला चान्स मिळेल सुपर 8 मध्ये जाण्याची. फुल टच बॉल वेगाने टाकलाय. फुलर लेंथ बॉल, परंतु विजय पवार थोडे निराश आहेत. पवार की पॉवर त्याला दाखवायचे. दोन्ही संघ मातबर आहेत. मातबर खेळाडू दोघांमध्ये भरणा आहे. शक्तिशाली प्लेयर प्रवीण. परफेक्ट यॉर्कर चॉप केल्या बॉलला. ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह. प्रदेश सांगडे तिथे आहे. चेंडू फेकणार. पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्यात. या ओव्हरमध्ये तो निर्णायक कमबॅक झालाय वल्लभ संघाचा, कारण जिथे 16 धावांचा रिक्वायर्ड अस्किंग रन रेट सुरू होता आणि त्यावेळी आता या ओव्हरमध्ये धावा येत नाहीये. ते कमबॅक करणारं शतक आहे सध्या तरी. 36. या एका निर्णायक ओव्हरची सध्या गरज होती. विजय पवार कमी गती टाकलेला चेंडू. प्रतीक बीट झाले. थर्ड मॅनला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. बॉल सीमा पार. येतो चौकार. चौकार आला. इट्स अ बेनिफिट फॉर पिसारवे. विजय पवार इज व्हेरी लकी बॅट्समन. आज 2 वेळा त्या गोष्टी त्याच्यासोबत घडल्यात. हेलिकॉप्टर ट्राय टू ऑन साईडला. लास्ट बॉल ओव्हर कंप्लीट 3. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 8. 2 ओव्हर 33 होत्या आणि आता स्कोर जाऊन पोहोचलाय 41. 41 धावा स्कोर बोर्ड वरती. लास्ट ओव्हर बाकी. पिसारवे संघ देखील त्याने अनाउन्समेंट केली की स्वर्गीय निरावंती मात्रे चषक सीझन 2 आपल्या भेटीसाठी येतोय आणि त्या सीझन मध्ये देखील तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर कार पाहायला मिळेल. आणि ती कार मला तरी वाटते की फ्रॉन्स ची थोडी अनाउन्समेंट त्यांनी केली आहे. ऑन साईडला आपण पाहतो या स्पर्धेची विकेट्स ऑफ लॉंग ऑफला किती षटकार चौकार आले. रेड लाईन्स ब्लू लाईन्स तुम्हाला दर्शवतात. व्हाईट चांगला ग्राफ आयक्वेरा इव्हेंटने आपल्या स्क्रीनवरती सध्या लावलाय. या ग्राफमध्ये तुम्ही 41 रन कसे बनले, कुठे फटके खेळले गेले संपूर्ण दर्शवलं जातं. मिनी वानखेडे सारखा स्टेडियम त्याने ग्राफमध्ये प्रेझेंट केलंय. संदेश शेळके कीप इट अप. गुड गोईंग. खूप चांगल्या तुमची भूमिका राहिली आहे. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्क वरती 4 गोलंदाज वापरायचे. 3 ओव्हर कंप्लीट झालेत. आता आलाय आरपी राहुल पाटील. चेअरमन सध्या आपण पाहिलं वल्लभ यांच्याकडून ही स्पर्धा आणि अमन ब्रिगेड रियान शिलवणसाठी या टी शर्ट का भरपूर लकी ठरलेत, कारण या वर्षीचा परफॉर्मन्स चांगला आहे. मागील कम्पेटेटिव्ह टू लास्ट 2 इयर्स मागच्या 2 वर्षामध्ये कम्पेअर केला तर हा वर्ष अमन ब्रिगेड आणि रियान शिवलभ साठी बेस्ट आहे, कारण नाईट मध्ये जिंकलेत, डे मध्ये जिंकलेत.
टीम वाजे रिपोर्टिंग करायचं कॅप्टन प्लीज. ओ व्हॉट अ स्ट्रोक, इट्स अ लकी बॅट्समन. संधी त्याला भेटली होती, करणारच तो. पवार की पावर, विजय. जो काही नुकसान होता त्याची भरपाई विजय करतो. लास्ट ओव्हर मध्ये खूप कमी धावा आल्या. हो गुड नाईट टेक. बॉल हवे मध्ये मिस टायमिंग आणि जेल पकडलाय वेदांतने. विजय पवारचा खेळ संपलाय, परंतु चांगली बॅटिंग त्याने केली, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा कुठल्या विजय पवारने, आणि त्यानंतर वेदांतला 14 धावा मारल्या. आणि विजयचा आपण व्यक्तिगत टोटल बघितला, 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आले. 25 धावांची अफलातून केली विजय पवार इथे मात्र बाद झालाय. पहिला झटका लागतोय टीम पिसारवे संघाला. 47 मध्ये 25 धावा विजय पवारच्या होत्या. चांगली बॅटिंग त्यांनी केली. ॲज अ कॅप्टन ज्यासाठी तो गेला होता ती भूमिका, ती जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. गुड कॅप्टनशिप. 47 धावा, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला. मागच्या मॅचचा हिरो राजकुमार पाटील मागच्या सामन्यात 8व्या नंबरवरती, आता 3ऱ्या. हेच तर क्रिकेट आहे. कसं बदललं क्रिकेट बघा. परफॉर्मन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने चांगला परफॉर्मन्स दिला, मागच्या सामन्यात 8व्या नंबरवर आला, ट्रॉफी घेतली आणि कॅप्टनने त्याला आता 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलंय. गुड परफॉर्मन्स तुम्हाला गुड रिझल्ट देतो. त्याचा परफॉर्मन्स होता वेल अशी बदलते, त्याला दाखवायचे आणि पुन्हा त्याला स्वतःला सिद्ध करायचं मॅच मध्ये. बॅटची कडा, कॅच ड्रॉप, प्रवीण पाटील. 1 धाव कंप्लीट झालीये. 2 वेळा झेल सुटण्याचे दृश्य आपण पाहिले. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडी कमजोर राहिली या मॅच मध्ये. टीम वलप थोडं त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं तर बेटर होईल. सिंगल. टीमची धावसंख्या आहेत 48. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आता. 48 धावा. मंगेश म्हात्रे स्ट्राईक एंडला, संघाचा ओपनर. त्याने चांगली बॅटिंग केली. 20+ धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. मंगेश म्हात्रे एक फॅब्युलस बॅटर आहे, त्याचा टायमिंग खूप चांगला असतो. ओ परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द टुर्नामेंट. क्लास. राहुल पाटील, काय त्याचं वय कमी असताना तो एवढा चांगला चेंडू टाकतो बघा. परफेक्ट यॉर्कर. बॅटरला शॉक बसलाय आणि सरप्राईज मोमेंट होता की एवढा फास्ट बॉल आहे यॉर्कर, आणि आलाय तो. गती खूप चांगली होती. टार्गेट सेट बॉल. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. राहुल पाटील. 48. टार्गेट सेट बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह. लॉग ऑन कडे बॉल. 1 कंप्लीट केली. 2चा प्रयत्न आणि इतर रन आउट. 49. स्कोर थांबलाय. करायचे आहेत 50 4 ओव्हर मध्ये. टीम बलप या मॅच मध्ये. सतीश पाटील यांचे ते भाऊजी आहेत. रोशन पाटीलला विनंती करतो की आपले शुभ हस्ते धरणा गावचे राजारामजी मलेकर यांचा सन्मान करायचा आहे. गेस्ट जवळ गॉड सन्मान 16 आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. राजारामजी मलेकर जे सतीश पाटील यांचे भाऊजी आहेत, आणि A1 जोडीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान होतोय. 24 चेंडूमध्ये 50 करायचे आहेत. 49 झालेत.
अमन ब्रिगेड आणि रियांश इलेव्हनला सपोर्ट करण्यासाठी संघ मालक परेश शेठ पाटील, संजोग पाटील, प्रभाकर शेठ पाटील हे तिघेही आले. त्रिमूर्ती ओमकार रॉय यांच्याकडून लाईव्ह टेलिकास्ट परेशने आम्हाला पुरस्कृत केली आहे. प्रभाकर शेठ पाटील यांना आपण पाहिलं 30,000चं त्यांनी कॅश प्राईज द्वितीय क्रमांक या स्पर्धेला दिलाय. हे सर्व आमची मंडळी आहे ज्यांच्याकडून विशेष योगदान आणि संजोगजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं योगदान पाठबळ आमच्या स्पर्धेसाठी दिलेत. आपल्या स्क्रीनवरती सध्या ही मंडळी तुम्हाला पाहायला मिळतो. अनिल टेंबे पंच, त्यांचा पॅनेल, जीवन गावन आणि सुनील पाटील सर मुरबी, आमचे मल्लेकर सोंग्याची पाटील शाहीर आहेत, त्यांना आपण इथे पाहतोय. संपूर्ण मंडळी ग्रामस्थ मंडळ वलप इथे आलेत आणि उद्या देखील पहिला सामना वलप विरुद्ध कोलवाडी आहे. वलप विरुद्ध कोलवाडी म्हटला तर वलप संघ आमच्या आयोजकांचा म्हणजे 8:30च्या आसपास किंवा 9च्या आसपास पहिला सामना 8:30ला सुरू होणार. त्यामुळे कोलवाडी कर आले असतील किंवा ऐकत असतील तर त्यांना विनंती आहे की 8:30 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल. सेकंड मॅच किडुकपाडा विरुद्ध धुंद्रे, थर्ड मॅच पेंदर विरुद्ध पापीळचा पाडा, लास्ट मॅच कुंभारली विरुद्ध विगर. उद्याचा हा पोल आहे. 8 संघ आणि उद्या स्ट्रीक असेल पहिला चेंडू आणि सर्व संघांनी वेळेवरती येणार. आज एक तास थांबला सामना, उद्या हे चालणार नाही. 24 बॉल 50 धावा करायचे आहेत. सलामी जोडी मैदानात उतरली आहे. यंगस्टार अमन पाटील आणि निहाल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया साईराजांचा आवाज. धन्यवाद सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जमलेल्या तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये जयहनुमान वल्लभ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये मनपूर्वक सर्वांचं हार्दिक स्वागत. 4 षटकाची मॅच आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलात तर तब्बल 50 धावांचं लक्ष्य. पाच दिवस क्रिकेटचा हा रणसंग्राम, कुंभमेळा, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुरुक्षेत्र. 4 दिवस, आज या स्पर्धेचा 3रा दिवस. हे तक्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतकं चांगलं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन. रॉयल म्हणजे राजा आणि राजा सारखं आयोजन. जबरदस्त स्पर्धा. मॅच ऑन होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येत आहे. जिंकण्यासाठी 50 लक्ष. सलामीवीर, दिग्गज, A1 जोडी, धर्मवीर, कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली. निहाल पाटील आणि अमन पाटीलची जोडी. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राइक इनला निहालला. पहिला चेंडू विजय पवार. पुढला लाईनचा चेंडू कट केलाय गलीमध्ये. चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं. गोली का चर्र नकली आहे. आलाय जबरदस्त तडाखा. नजाकत, अगदी सुईमध्ये धागा विनवावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केला. जबरदस्त तडाखा निहालच्या बॅट्स मधून पहिल्या चेंडूवरती. वेलकम टू ग्राउंड मिस्टर विजय पवार. हो, यावेळी फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिट. हो, ग्रेट एफर्ट्स. सलामी मिळेल ते सिंगलच्या बरोबरीने सगळं जाऊन टेपला द्या. पुस्तक होते धावसंख्या 5. पंजा लागला गेलाय. पंच आपण पाहतोय आमचे सुनील पाटील सर, त्यानंतर आमचे जीवन गावंड सर सातत्याने त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली. आमचे अनिलजी टेंबे प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला विजय पवार, निहाल आणि अमनची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 50 धावांचं लक्ष्य. विजय पवार गोलंदाजीसाठी सज्ज. षटक क्रमांक पहिला P1 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये येथे गोलंदाज सज्ज. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करतात. चेंडूला पाठवलाय सीमा पार. खणखणीत, दणदणीत अमनच्या बॅट्स मधून दणदणीत षटकार. षटकाराला षटकाराच्या बरोबरीनं. तू चल र गाड्या, तुला भीती कोणाची र. इथे षटकार टोकल्या पठ्ठ्यानं अमनच्या बॅट्स मधून पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना षटकार. जबरदस्त इथे गोलंदाजी करावी लागेल विजयला. पुन्हा एकदा विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या मी, कारण सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी नव्याने उडणार मी. रोखेल कोण मजला अशी भिंत या जगात नाही, हेच सांगण्याचा प्रयत्न अमन या ठिकाणी करतोय.
कमालचा फटका लाजवाब पेपर 2 चेंडूवरती 2 षटकार आणखीन एक येणार का 11 प्लेअर होणार का ठोकलाय 2 चेंडूवरती 2 षटकार विजयवरती धडपण आलाय टीम मीटिंग कन्व्हर्ट केली जाते एसटी रक्षकामध्ये परिवर्तन केला जातोय धाव पुस्तक एकूण धाव संख्या रचल्या गेल्यात खचल्या जातात परंतु एकूण धाव संख्या 17 विजय पवार अमन साडी पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करता डीप मधून क्षेत्राच्या दूर वर्ण येतात एक धाव कंप्लीट दुहेरी धाव फंबल झाले त्याचा एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये वलभगावचे ग्रामस्थ मित्रमंडळ अमनची बॅटिंग आवडली का एकदा टाळ्या उद्यात अमरसाठी क्या बात आहे अमन पाटील ऑन फायर एकूण धावसंख्या धाव पुस्तकावर एकूण पाहिले 19 चेंडू फेकून झाल्यात 5 अमन पुन्हा एकदा स्ट्राइक घेतला फुलर लाईनचा चेंडू घुटना टेक और ये मेरा अमन का सिक्सर देख क्या बात है जबरदस्त फटकेबाजी अमन ऑन फायर जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी ना थका हूं मैं ना हिम्मत में निहारी है हर वक्त बदलता देखा है मैंने फिर भी सफर जारी है 3 षटकार ठोकलेत पट्ट्यानं एकूण धाव संख्या धाव पुस्तकावरती 25 18 चेंडू 25 मॅच आमचे डान्सर चेअर बॉयज जयाबाई आतंक और दहशत का दूसरा नाम जयाबाई जबरदस्त फटकेबाजी लाजवाब पारदर्शक एवं जोड़ी निहाल पाटिल अमर पाटिल सिक्सर के कातिल नाम है अमन पाटिल काय खेळतोय मैदानावरती बरसतोय अमर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती 18 चेंडू 25 धावांची गरज असताना इथे प्रयत्न करावे लागतील इथे घाम घालावे लागतील झिजेल तो चमकेल चमकण्यासाठी तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील संघर्ष इथे करावा लागेल कारण आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण सातत्याने करत असतो म्हणून संकट अशा पद्धतीने तुटून पडा जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे 18 चेंडू 25 धावांची गरज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार यावेळेस देखील घुटना तर टेकवला होता बॅटच्या स्लॉट मध्ये नाही या चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समोर अशाच पद्धतीची गोलंदाजी अमरला करायची कारण पहिल्या षटकामध्ये विजयवरती आक्रमण पाहिला अमनचा अप्रतिम लाजवाब फलंदाजी इथे आपण साकारताना पाहिली 17 मध्ये 25 स्ट्राइक एंडला निहाल पाटील नेक्स्ट बॉल हो बॅटच्या स्लॉट मध्ये आडव्या बॅटनं पाठवलाय चेंडू सरळ पार्किंग प्लॉट मध्ये दमदार शानदार रुबाबदार षटकार इथे प्रयत्न करावे लागतील अमरला परंतु इथे विकेट टेकन गोलंदाजी होणार कधी प्रयत्नांती परमेश्वर इथे मात्र गोलंदाजी भारदस्त तीक्ष्ण तिकट मारा करावा लागेल अमरमध्ये क्षमता आहे पहिला चेंडू डॉट त्याने काढला आणि त्यानंतर आलेला हा कणकणी षटकार पाहिला जीत के खातिर जुनून होना चाहिए जिसमें उबाल हो ऐसा खून होना चाहिए या आसमान भी आएगा जमीन पर बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए आलाय षटकार समीकरण येऊन टेपतोय 16 चेंडू 19 धावांची गरज 16-19 समीकरण येऊन टेपलाय जबरदस्त मॅच रंगाते मॅच दोन्ही संघ इथे मात्र जबरदस्त खेळ साकारत असताना प्रभावशाली खेळाडूंचा भरणा असला दोन्ही संघ 16 मध्ये 19 हो ड्राईव्ह करतायत सन्मान देत आहेत चेंडूवरती आकाश येत आहेत ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता चेंडू एकच धाव अमन स्ट्राइक एंड वरती आता येत आहेत आता समीकरण येऊन टेपते आता मात्र 15 आणि 18चं समीकरण 15 चेंडू 18 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम इथे आपण या ठिकाणी पाहतोय
विजय हनुमान वल्लभ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2026 चा अद्भुत अविश्वसनीय खेळ मैदानावरती इथे साकारत असताना गोलंदाज तयार अमोल साडी पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे दूर वरनं येतात एक धाव कंप्लीट एकच वरती समाधान गुड थ्रो रॉकेट थ्रो आपण या ठिकाणी पाहिली आता 14 मध्ये गरज असेल 17 धाव्यांची 17 का खतरा इथे विकेट टेकन इथे गरज आहे विकेट टेकन गोलंदाजीची पहिल्या षटकामध्ये पिसं काढले मी म्हणेन विजय पवार वरती आक्रमणाला सुरुवात केली त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज अमर इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज हो पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत गुड फिल्डिंग एकच धाव एका धावेसाठी इथे झटावं लागतं इथे धावावं लागतं इथे पळावं लागतं इथे संघर्ष करावा लागतोय वल्लभ टीम संपूर्ण ग्रामस्थ मित्र मंडळ मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया मॅच रंगात आहे 13 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज 1 to go लास्ट बॉल समोरच्या दिशेनं आलाय तडाखा चेंडू डिबॅक्सचा कव्हरला खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार आता वेल नका करू अन्यथा पेनल्टी अमरच्या षटकामध्ये धावा आल्यात 15 धावा आल्यात जबरदस्त लाजवाब पारदर्शक अशी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय राजाराम शेठ मलेकर यांच्याकडनं आमच्या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश दादा तुमचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून समीकरण येऊन टिपता येणारे चेंडू असतील हातामध्ये 12 आणि जिंकण्यासाठी 10 धावींची गरज गोलंदाज तयार पहिलाच बॉल शोल्डर लाईनचा जो ड्राईव्ह करतात गॅप मधून बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला ओहो तू मे एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या डायरेक्ट हिट केली रेफर केला टीव्ही अंपायर रेफर केलाय रन नसणार आहे रेफर केल्या त्यानंतर रन्स या ठिकाणी नसणार आहे चला चेक आपण करू डायरेक्ट हिट जरूर केले अगदी स्लोवर मध्ये संदेश शेलके क्या बात है दूध का दूध पानी का पानी एक फिर इव्हेंट्स या चॅनलला लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा डिसिजन ऑन पेंडिंग सात ते 8 टीव्ही अंपायर आहे तिथे 9 बसलेत नॉट आउट दोन धावा जरूर मिळतील 8 धाव्यांची गरज आहे समीकरण 11 चेंडू मध्ये 8 इथे बनवायच्या आहेत काय खेळतायत दोन्ही फलंदाज अप्रतिम लाजवाब निहाल पाटील आमन पाटील परततोय मैदानावरती पुन्हा एकदा बॅकच्या स्टार्ट मध्ये फटक्यामध्ये आहे वजन रन मिळतील अर्धा डझन फक्त 2 धाव्यांची गरज आहे 10 चेंडू मध्ये 2 धावा एकतर्फी मॅच बनवली दोन्ही वाघांनी ओ एलबीडब्ल्यू ची मागेच क्लिअर आउट एलबीडब्ल्यू फलंदाज बाद निहाल पाटीलला परतावं लागेल निहाल साठी टाळ्या हवेत मित्रांनो खूप चांगला खेळ मैदानावरती
21 धावांची केली साखरे निहाल पाटीलनं. फक्त अवघ्या 9 चेंडूमध्ये 2 धावीची गरज आहे. सर टॉससाठी आपण टीम वाजे, चला रेड आर्मी या आपण. एकतर्फी मॅच झाली प्रवीण, 2 धावेची गरज. हो इथे सन्मान देतात. अमन खतऱ्यामध्ये डेंजर एंडला. रन्स कंप्लीट आहे. फक्त एकदा स्कोर इज लेवल, परंतु स्पर्धेचा नियम इथे सांगतोय की तुम्हाला चेसिंग कंपल्सरी आहे. फक्त 1 धावेची गरज. चला टीम वाजे या पण टॉस साठी आलेले आहेत. स्वागत आहे आपलं. पुढली मॅच 3 षटकांची आणि तीच या सुपर 4 साठी जो संघ दाखल होईल त्याच धावा इथे ग्राह्य धरणार आहेत. हो हो इथे विजयाचा जय जयकार. चेंडू सीमा पार, पंचांचा सॉफ्ट सिग्नल क्लिअर षटकार. जोरदार टाळ्या. राजाराम शेठ मलेकर साहेबांना विनंती करीन आपल्या पवित्र शुभ असते. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सामन.